नमस्कार, मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा जिल्ह्यातील 1323 एकर जमीन गायरान जमीन जी होती ती जमीन महावितरण कंपनीने घेतलेली होती। यासाठी करार झाले होते। जिल्हाधिकारी साहेबांनी सदरची जमीन ₹1 भाडे करारानं दिली होती आणि महावितरण कंपनीने सदरची जमीन ही याच दरामध्ये एका खाजगी कंपनी दिली होती। त्यामध्ये अदानी असतील, रिलायन्स असतील, अशा विविध कंपन्यांना देण्याचा घाट त्यांनी घातलेला होता। ॲक्च्युली महावितरण कंपनीने ही जेव्हा जमीन घेतली गेलेली त्यावेळेसचा उद्देश त्यांचा सफल झाला नाही। ही जमीन घेतली होती, ती जमीन घेण्याच्या आधारे वरून आदेश आलेत असे कारण दाखवून महावितरण कंपनी तात्काळ त्या आदेशानुसार जमिनी घेतल्या। मात्र प्रत्यक्षात आज मितीला मोठा निर्णय असा झालेला आहे। या संदर्भात आम्ही गायरान वाचव मोहिमेच्या अंतर्गत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून सातारा येथे छत्रपती शिवतीर्थापर्यंत आम्ही लॉंग मार्च काढलेला होता आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर आम्ही आवाहन केलं होतं की यापुढे आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहे। या आंदोलनाची दखल घेत आज 1 वर्ष होईल पूर्ण। या वर्षात एकूण 1323 एकरपैकी 50% जमीन परत महावितरण कंपनीने जिल्ह्याला दिलेली आहे। म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सरकारला आणि ग्रामपंचायतीच्या जमीन असतील तर ग्रामपंचायतीला वर्ग केलेला आहे। हा मोठा निर्णय माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झालेला आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांचे मी आभार मानतो आणि शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी ह्या परत घेतलेल्या आहेत। मात्र यासाठी झालेला जो खर्च आहे, स्टॅम्प ड्युटी असेल किंवा इतर गोष्टी असतील, तो खर्च महावितरणने केलेला आहे। तो जनतेच्या कर रूपातून जमा झालेल्या पैशातूनच केलेला आहे। त्यामुळे त्याची नुकसान भरपाई महावितरण कंपनीने शासनाला वर्ग करावी। त्याचबरोबर आज या जमिनी घेत असताना ज्यावेळेस माजी सैनिक असतील, वीरमाता असतील, वीरपत्नी असतील, या लोकांनी जेव्हा जमिनी मागणी केल्या तर त्यांना जमिनी देण्यात असताना जमिनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्हत्या। म्हणून यापुढे महावितरण कंपनीने अशा कोणत्याही योजना राबवण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास करावा। हवी असेल जमीन तरच घ्यावी, अन्यथा जनतेचा नाहक नुकसान या ठिकाणी करू नये। अधीक्षक अभियंता हलनोर साहेब सकाळी 11 ते 12 या वेळेत कार्यालयात हजर नसतात। नक्की त्यांची गाडी आणि ते कुठं असतात याचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे। महावितरणचे अधिकारी फक्त हे ठेकेदारांच्या पुरते आहेत। त्या ठिकाणी असणारे ढोक असतील, सूर्यवंशी असतील, हे शिरस्तेदार आहेत, याच्या हस्तेपरस्तेच कारभार करत असतात। त्यामुळे अशा अधिकाऱ्यालाही लवकरात लवकर बडतर्फ करावं, अन्यथा एकमेला त्या तोंडाला काळे फासू आणि गायरान जमिनी ज्या उरलेल्या 50% आहेत त्यासुद्धा जिथं प्रोजेक्ट चालू आहे त्या जमिनी परत घेण्यासाठी पुन्हा आंदोलन चालू ठेवणार आहे। जोपर्यंत ह्या जमिनी परत मिळवल्या जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। धन्यवाद।